आज सकाळची सुरुवात अशी गरमागरम हर्बल टीने झाली आहे। तर माझं काही असं डेली रुटीन ठरलेलं नसतं, कधीतरी मनाला वाटेल तेव्हाच मी घेते, कारण सकाळची कामच इतकी असतात ना, कधी स्वतःसाठी असा वेळ मिळतच नाही। तर आज मी मस्त गरमागरम सूपसुद्धा बनवणार आहे, पंपकिन सूप। तर हा भोपळा बघा, मी मध्ये गावी गेले होते, मागचे जर मिनी ब्लॉग तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये दिसेल। गावी गेले तेव्हा भोपळा घेऊन आले आणि भोपळा कापायला घेतला तर कापता कापत नव्हता, सुरी त्यामध्ये घातली आणि भोपळा उचलला तर उचलला गेलाय, पण भोपळा काही कापता आला नाही। म्हणून त्यांना म्हटलं थोडा मला भोपळा कापून द्या, छान त्याच्या बारीक बारीक फोडी सुद्धा करून द्या। तर त्यांनी भोपळा कापला आणि हे बघा त्याचा रंग बघा, इतका सुरेख आहे, अगदी मँगो कलरचा हा भोपळा आहे। तर आज मी आधी सुरुवातीलाच मस्त पंपकिन सूप बनवते, म्हणजे भोपळ्याचं सूप। तर एका पॅनमध्ये ना बटर घातलंय आणि लसूण, आलं, चिरलेला कांदा आणि चिरलेला टमाटा घालून छान ह्या बटरवर तसं परतून घेते आणि त्यामध्येच भोपळ्याच्या फोडी घालणार आहे, थोडं मीठ आणि एक ग्लासभर इतकं पाणी आणि छान त्याला शिजू देणार आहे, म्हणजे 15-20 मिनिटं इतकं त्याला शिजू द्यायचं आहे। तर हे सगळं घातलंय आणि कुकरला लावलं असतं 2 शिट्यांमध्ये तयार झालंय, पण मी असं पॅनमध्ये करून घेते आणि ते शिजते तोपर्यंत इकडे भोपळ्याची भाजी सुद्धा करून घेते। तर आज भोपळ्याचेच पदार्थ बनवायचे, संध्याकाळचं मेनू ठरलंय की भोपळ्याचे घारगे बनवायचे। तर बघूयात ते सुद्धा होत आहेत का। आणि हे सूपचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेतली आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये उकळी करायला ठेवली आहे। तर हे बघा, टिफिन सुद्धा भरून झालेलं आहे, भोपळ्याची भाजी आणि चपाती। तर ह्या सूपला छान उकळी आली, त्यामध्ये थोडं ब्लॅक पेपर आणि सॉल्ट घालून सूप रेडी झालेला आहे। त्यानंतर सकाळी देवपूजा करून घेतली, उर्वीची सुद्धा अंघोळ वगैरे झाली आहे। थोडं आमचं ट्रॅव्हलिंग झालं होतं आणि वातावरण बदलले, त्यामुळे उर्वीला थोडी सर्दी झाली होती। तर आता बाळ होती तेव्हा आम्ही तिला दुरी द्यायचो, पण आता भरपूर मस्ती करते, त्यामुळे अशा प्रकारे ओव्याचा शेक देते तव्यावरती गरम करून। तर त्यामुळे जरा सर्दीला फरक पडतो, नाकात जी काही सर्दी जमा होते ती सुद्धा बाहेर येते आणि त्यानंतर मी तिची दृष्ट काढून घेतली आहे। तर मी काही नेहमीच हे करत नाही, आई असतात तेव्हा नेहमी हे सगळं करायच्या, पण आज म्हटलं आज ते सुद्धा करूयात। आणि ते सगळं झाल्यानंतर आता उर्वीला मस्त गरमागरम सूप भरवणार आहे। तर सूपच्या वरती मी मस्त अशी फ्रेश क्रीम माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी दुधावरची जी साय असते ना तीच फेटून घेतली आणि त्यावरती सूपवरती छान असं डेकोर करून घेतलं। तर उर्वी खूप खुश झाली आहे, हे असं वेगळं काहीतरी तिला हवंच असतं। तर भरवायला घेतलं तर तिला स्वतःलाच खायची इच्छा होती, तिला स्वतःला असं खायला आवडतं, पण तिला काही जमणार नाही, त्यामुळे मीच तिला भरवत होते। आणि सूप भरवून झाल्यानंतर छान दुपारच्या वेळेला, दुपारच्या आधीच आम्ही देवळामध्ये जाऊन आलो, कारण सोमवार होता। मस्त शंकराच्या मंदिरात गेलो, देवदर्शन घेतलं, थोडा वेळ उर्वीने तिकडे मस्तीसुद्धा केली आणि त्यानंतर मस्त दुपारचं जेवण एन्जॉय केलं। भोपळ्याची भाजी, चपाती, तोंडी लावायला पापड आणि चटणी, मस्त आजचा दिवस गेला।